इकडे पुण्यामधल्या मानाच्या गणपतींसोबतच भाऊ रंगारी आणि दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषामध्ये आगमन झालंय। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आहे। पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं। मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषात मिरवणूक निघाली। प्रसिद्ध प्रभात बँडनं यंदाही गणपती समोर वादन केलं। पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती जवळ आता आपण आहोत आणि आज अत्यंत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक झाल्यानंतर 11:37 ला या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आणि यंदा बल्लाळेश्वर पालीचा बल्लाळेश्वर जो आहे, जो अष्टविनायकांमधला एक आहे, तिथला जो देखावा आहे त्या मंदिराचा देखावा या कसबा गणपतीच्या ठिकाणी साकारण्यात आला आहे। आणि या मंदिराच्या आतमध्ये पालीमध्ये जशा आत मूर्त्या आहेत आणि बाकीच्या देखील मूर्त्या आहेत, तसा सगळा देखावा आहे तो या ठिकाणी साकारण्यात आला आहे। मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचंही जोरदार आगमन झालं। दरवर्षीप्रमाणे पालखीतून तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक काढण्यात आली। पुण्यातला मानाचा दुसरा म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाच्या या सगळ्या देव्हाऱ्यात आपण आहोत आणि यंदा या मंडळाने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा जो देखावा आहे, त्या मंदिराचा देखावा आहे तो साकारण्यात आला आहे। दरवर्षी हा जो बाप्पा आहे तो चांदीच्या मखरात बसतो, मात्र यावर्षी देखावा महालक्ष्मी मंदिराचा असल्यामुळे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तिथे मंदिर आहे तसा हा सगळा देखावा साकारण्यात आला आहे। मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची फुलांच्या रथातून मिरवणूक निघाली। पुण्यातला मानाचा तिसरा म्हणजेच गुरुजी तालीम गणपती मंडळ आणि याच गणपती मंडळाची जी सुंदर मूर्ती आहे ती आपण बघतो आहोत। अक्षरशः सोन्याच्या सगळ्या दागिन्यांनी ही मूर्ती मढवण्यात आली आहे आणि ही विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करतायत। यंदा या मंडळाचं 139वे वर्ष आहे आणि पुनीत बालन यांच्या हस्ते यंदा प्रतिष्ठापना पार पडली। मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। लाकडी पालखीतून उत्सव मंडपाकडे बाप्पांची मिरवणूक निघाली। पुण्यातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती या मंडळाला यंदा 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज थाटात बाप्पांचं आगमन या ठिकाणी झालं। दुपारी 12:30च्या सुमारास या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली। योगी निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या बाप्पांचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील सर्वात उंच असे हे बाप्पा आहेत आणि त्याचबरोबर 250 किलोपेक्षा जास्त चांदीच्या आभूषणी सजलेला हा बाप्पा आहे। पुण्यातील 5वा मानाचा केसरीवाडा गणपतीही विराजमान झालाय। पारंपरिक पद्धतीने बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली। पुण्यातील मानाचा 5वा गणपती श्री केसरीवाडा गणपती आज ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वाद्याने बाप्पांचं आगमन झालं। आज 10:30च्या सुमारास रौनक टिळक यांच्या हस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या मंडळाला यंदा 133 वर्ष पूर्ण होत आहेत। आपण जर बघितली तर बाप्पांची ही सुंदर मूर्ती ही पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते गणरायाची पूजा झाली। त्यापूर्वी बाप्पाची मिरवणूक निघाली। या मिरवणुकीत कलावंत ढोल पथकानं वादन केलं।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मोठ्या थाटामाटात मिरवणूक निघाली. यावेळी राज्यभरातील भाविक उपस्थित होते. शंखनाद, संबळ आणि ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं. बाबू गेनू मंडळाचीही मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली.